रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आता सध्या मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता ज्यामध्ये वर्कवाला ब्लाऊज असल्यामुळे त्याची गळ्याची रुंदी कशी घ्यायची किंवा शोल्डर आणि मुंडा खोली किती घ्यायची, प्रत्येक मापानुसार तुम्ही हे कसं ठरवू शकता। तर बऱ्याचशा मैत्रिणींच्या मनात हाच एक प्रश्न निर्माण होतो आणि मला कमेंट देखील तशाच आलेल्या आहेत त्या व्हिडिओवरती। तर म्हटलं चला आता थोडंसं तुम्हाला महत्त्वाचं इथं सांगते की एनी टाईम तुमच्याकडे जसे पण गळे येतील तर तुम्ही त्यांना कसं ठरवणार की हा जो ब्लाऊज आहे तो तुम्ही डीप नेकमध्ये बनवायचा आहे तुम्हाला का याला बोट नेकमध्ये बनवायचा आहे। तर याची एकदम सर्वात सोपी अशी पद्धत मी तुम्हाला दाखवते आणि नेमके माझ्याकडे 2 ब्लाऊज इथं आता उपलब्ध आहेत जे मी तुम्हाला दाखवू शकते। आता सर्वप्रथम तर आपण आरीवर्कचं ब्लाऊज बघूया। इथं माझ्या ह्या ब्लाऊजची मी कटिंग केलेली आहे। कटिंग मी कशा पद्धतीने केली किंवा गळ्याची रुंदी मी कशी ठरवलेली आहे आणि माप माझं कुठलं असणार आहे, तुम्ही कोणत्या मापासाठी किती गळा रुंदी ठेवू शकता किंवा शोल्डरमध्ये तुम्हाला काही चेंजेस करण्याची गरज असते का, हे देखील महत्त्वाचं पार्ट तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे। व्हिडिओ छोटासाच असणार आहे पण खूप महत्त्वाचं असणार आहे। हे नॉलेज तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे। जे तुम्ही रेग्युलरचे ब्लाऊज शिवतायत आणि तुम्हाला मात्र फक्त डिझाईनमध्ये प्रॉब्लेम येतो, जेव्हा डिझाईनचे गळे येतात तेव्हा तुमचं जे नॉलेज आहे ते थोडं अपूर्ण पडत असेल। कारण मी नेहमी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते की डीप गळा असेल तर 5चे शोल्डर घ्या, 5.5चा मुंडा घ्या। मग इथं मात्र तसं होत नसतं, कारण डीप गळा म्हटला की यांची जी गळा रुंदी असते ना वर्कवाले ब्लाऊजांची ती जास्तीची असते थोडी। मग आपल्याला काय करायचं असतं, सर्वात सोपी ट्रिक मी तुम्हाला इथं सांगते। तर सर्वप्रथम तर आपल्याला गळ्याची रुंदी चेक करायची असते। बघा इथं मी बरोबर वर्क टू वर्क लावलेला आहे टेप, तर 5.5 इंच येतोय, कारण आपण डायरेक्ट आपल्याचा दाब एवढा मणींपासून चालणार आणि थोडं 1/2 इंच आपल्याला सोडायचं आहे, म्हणजे 1/2 इंच इकडे 1/2 इंच इकडे सोडत आतील जी गळा रुंदी आहे ती मी इथं 5 इंच घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने किती आलेली आहे गळा रुंदी आतील 5 इंच, म्हणजे मार्जिनचं कापड सोडून। ठीक आहे, तुम्हाला पण असं अर्धा इंच सोडायचं आहे। मग 5 इंच गळ्याची रुंदी आहे तर 5च्या निम्मे करायचं, 5च्या गेलं म्हणजे आपल्याला गळा रुंदी काय मिळालेली आहे 2.5 इंच मिळालेली आहे। ठीक आहे, आता 2.5 इंच तर आपली इथं अस्तरवर आपल्याला मापं टाकताना काय करायचं आहे, सर्वप्रथम गळा रुंदी 2.5 इंचवर मार्किंग करायचं आहे आणि मग त्यानंतर पुढे 3 इंच वाढून घ्यायचं आहे शोल्डरसाठी। कंपल्सरी प्रत्येक कस्टमरचं शोल्डर जे आहे ते 3 इंच आपण कटिंग करताना घेतो। तर मग इथं आपलं 2.5 + 3 केलं तर किती होत असतं आपलं बरोबर इथं 5.5 इंचाचं, तरी मी इथं 6 इंच घेतलेलं आहे। कारण आपण कटिंग स्टिचिंग झाल्यानंतर एक्स्ट्रा जर आला कापड तर तो आपण कट करू शकतो। तर आता इथं तुम्हाला मी दाखवलं की मी 6चे शोल्डर घेतलेला आहे आणि 6चाच मुंडा घेतलेला आहे। त्यातल्या त्यात हे ब्लाऊज मी किती मापासाठी बनवून घेते, तर हे ब्लाऊज माझं मी 34 मापासाठी कटिंग केलेलं आहे। तर सेम हीच ट्रिक तुम्ही प्रत्येक मापासाठी वापरमध्ये घेऊ शकता। जर का असंच वर्कवाला ब्लाऊज तुमच्याकडे आलेला आहे आणि ते ब्लाऊज तुम्हाला 30 मापात किंवा 32 मापात किंवा 36, 38, 40 मापात बनवून घ्यायचं आहे, तर मग तुम्ही शोल्डर आणि मुंडा खोली चेंज करणार का, हा प्रश्न तुमच्या मनात आता आला असेल। तुम्ही जर का हे ब्लाऊज तुमच्याकडे सेम असं वर्कवालं ब्लाऊज आलं, तुम्हाला ते 30 मापात बनवायचं आहे किंवा 32 मापात बनवायचं आहे किंवा 36, 38, 40 असं कुठलंही तुमच्या कस्टमरचं माप असेल, तर मग तुम्हाला गळ्याची रुंदी आणि शोल्डर तसंच मुंडा खोलीमध्ये चेंजेस करायचे आहेत का, तर नाही, तुम्हाला इथं काही चेंजेस करण्याची गरज नाही। फक्त उंची तुम्ही तुमच्या कस्टमरच्या चॉईसनुसार वाढवू शकता। बाकी तुम्हाला शोल्डर आणि मुंडा खोली सेम एवढीच घ्यायची आहे जेवढी आपण 34 ब्लाऊजसाठी मी तुम्हाला इथं घेऊन दाखवलेली आहे, किंवा जेव्हा असे वर्कवाले ब्लाऊज असतील तेव्हा। ठीक आहे ना, आता हे झालं आपलं डीप गळ्यामध्ये। यामध्ये आपण शोल्डर पण चेंज केलेला आहे आणि मुंडा खोली पण चेंज केलेली आहे। नेहमी आपले साधे ब्लाऊज असतात ना डीप गळ्याचे, तर मी 5चे शोल्डर सांगते, 5.5चा मुंडा सांगते प्रत्येक मापासाठी। पण जेव्हा असे वर्कवाले ब्लाऊज येतात तेव्हा आपल्याला ह्या सर्व गोष्टी चेंज करायच्या असतात। त्या तुम्ही कशा करू शकणार, एकदम सिंपल ट्रिक आहे। गळ्याची रुंदी मोजायची, त्याच्या निम्मे करायचं, गळ्या रुंदी टाकायची, प्लस पुढे 3 इंच शोल्डर ॲड करायचं आहे। प्रत्येकासाठी 3 इंचच आपल्याला शोल्डर घ्यायचं असतं। आता पूर्ण तयार झाल्यानंतर ह्याच व्हिडिओमध्ये शेवट एंडिंगला लावून देणार आहे की हे ब्लाऊज मी कशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे किंवा कसं आलेलं आहे। गळा देखील एकदम प्रॉपर आपण फिनिशिंगमध्ये तयार करणार आणि याचा जो आहे ना तो फ्रंट नेक देखील महत्त्वाचा आहे पार्ट। तर फ्रंट नेकबद्दल मी तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। पुढे आरीवर्कचं ब्लाऊज मी कसं कटिंग आणि स्टिचिंग करणार, त्यातल्या त्यात आता बॅक पार्टचं तर झालं, तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मी सर्वच व्हिडिओमध्ये दिलेली आहे। पण इथं महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपला फ्रंट पार्टचा नेक असतो जो वन साईड आलेला असतो। वन साईड तर आपण याला स्टिच करून घेतो, पण दुसऱ्या बाजूचा पण आपल्याला सेम जसाच्या तसा कसा तयार करता येईल, म्हणजे याच्याच मापाने आपण कसं बनवू शकतो, याची एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला इथं दाखवते। तर बघा
आपण तर सर्वप्रथम गळा रुंदी चेक करून घेतो. जेव्हा पण मी आरीवर्कचे ब्लाऊज कटिंग करायला घेते ना, तेव्हा मी तुम्हाला सांगते माप तुमचं कुठलंही असू द्या, पण तुम्ही सर्वप्रथम गळ्याची रुंदी चेक करायची. किती येते त्याचे निम्मे घेत आणि प्लस 3 इंच शोल्डर ॲड करायचं, अशी तुम्हाला कटिंग करायची आहे. आता हे माझं प्रिन्सेस कटमध्ये ब्लाऊज कट झालेलं आहे. त्यातल्या त्यात मी कॉटनच्या अस्तर आता यावरून ठेवत कस्टमरचा गळा कितीचा आहे हा मोजून चेक करते. 8.5चा पुढचा असा डीप नेक आहे, तर मी बरोबर क्रॉसमध्ये 8.5 येते. इथपर्यंत मी हा माझा अस्तरचा जो कापड आहे तो असं वर व्यवस्थित ठेवलेला आहे आणि आता इथून स्टिचिंग करायला घेते. आता बघा आपल्याला ॲटोमॅटिक जो गोल गळा आहे ना तो मिळालेला आहे. आता आपण याला जसं ह्या गळ्यावर टीप टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, असं कटिंग करून घ्यायचं आहे. अगदी थोडं त्याला 1/2 इंच कापड राहू देत आपण कटिंग करून घेणार आणि मग दुसऱ्या बाजूचा नेक आपल्याला जसाच्या तसा कसा बनवता येणार आहे. गळ्याची जी रुंदी आहे म्हणजे उंची आहे ती कमी जास्त नको व्हायला, यासाठी आपल्याला कॉटनचा हा ठसा मिळाला, त्याला आपण व्यवस्थित असं इथं मॅच करायचं आणि चॉकने मार्किंग करून घ्यायची. दोन्ही बाजूचा सेम येईल. ओके, जसा ठसा होता तसा मी मार्क करून घेतला. आता तिथूनच कटिंग केल्यामुळे काय होईल की आपल्याला पुढे मार्जिनसाठी ऑटोमॅटिक कापड जास्तीच्या सुटणार आहे. ओके, आता याला पण आपण सेम पद्धतीने स्टिच करून घेणार. उलट सुलट नको व्हायला याची तुम्ही स्वतः काळजी घ्या. कापडच सीधा उलट बघायचा, दुसऱ्या बाजूला गळा नसतो. तर कधी कधी कापडला दोन्ही बाजूनी शायनिंग सारखीच असते, तर कन्फ्युजन होतं. मग अशामुळे तुमचं एकाच बाजूचं पण पार्ट तुम्ही तयार करू शकता. आधी जे आहेत ना फ्रंटचे दोन्ही नेक एकदम सेम असे तयार झालेले आहेत गोलाकारात. आता यांना मी कट लावते आणि व्यवस्थित असा फोल्ड करून घेते. आरीवर्कचा जो ब्लाऊज आहे हा, तर मी या नेकवर देखील डबल दाब जो आहे तोच वापरमध्ये घेतलेला आहे. यावर आता आपण दाबटीप टाकणार आणि पूर्णपणे कापड आतमध्ये असा फोल्ड करणार आहे. यामुळे काय होतं, आपला जो आहे ना ब्लाऊज त्याला खूप सुंदर अशी फिनिशिंग आपल्याला देता येत असते. इथं पट्टी इथं हे आपण दाबटीप टाकून घेतली, त्यानंतर आपण पूर्णपणे जे अस्तर आहे ते आतमध्ये असं फोल्ड करणार व्यवस्थित. दाबटीप टाकल्यामुळे हे जे अस्तर आहे ते एकदम इझी असं आपण फोल्ड करू शकतो आणि फिनिशिंग देखील आपल्या कामाला मिळत असते. बघून घ्या किती सुंदर असा फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे. एकदम परफेक्ट असा आपण त्याला बनवून घेतलेला आहे, तो देखील रेग्युलरच्या डबल दाबवरती. सिंगल दाबचा वापर न करता मी रेग्युलरवरच हे जे गडे आहेत ते करत असते. आणि कधी कधी जर का मग आपला वर्क एकदम जवळून असला तेव्हा मग मात्र मला सिंगल दाबचा वापर करावा लागतो. जसं की आता जसं मी फ्रंटचा नेक तयार केला तसंच बॅकच्या देखील नेक मी तयार करणार आहे. आणि ही जी बॉर्डर असते ना ही खूप जास्तीची खाली आलेली असते, याला कटिंग करून परत वर लावायची असते आपल्याला बॅक पार्टवरती. पूर्ण ब्लाऊज तयार झाला का मी पूर्ण ब्लाऊजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. तर इथं बघा आता आपण जो आहे ना तो आरीवर्कच्या गळ्यावर माझी टीप टाकून झालेली आहे. त्यानंतर हा जो काही काठ असतो तो खूप जास्तीचा खाली असतो आलेला, तर त्याला आपल्याला कट करायचा असतो आणि मग वर त्याला आपण जोडून घेऊ शकतो. किंवा पूर्ण ब्लाऊजचे बॅकपार्ट झाल्यानंतर तुम्ही काठाची जी पट्टी आहे ती वरून देखील लावू शकता. मी तुम्हाला दोन्ही पद्धती सांगत असते नेहमी व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला हा जो काठ आहे तो डायरेक्टली कापडवर असा जोडून दाखवते. त्यासोबतच आपण ह्या ब्लाऊजला कमरपट्टी न लावता अल्टरची फिनिशिंग देणार आहेत, म्हणून मी बघा अर्धवट अस्तर स्टिच केलेलं होतं. आता हा खालचा आपला मोकळा पार्ट आहे तो आपण राहू देणार. अल्टर आपल्याला केव्हा करायचं आहे, जेव्हा आपली इथं दोरी वगैरे सेट होईल तेव्हा. दोरी लावण्यासाठी शोल्डरपासून 3 इंच घ्यायचे आहे आणि तिथले मी फक्त 2-2 टाके असे ओपनरच्या मदतीने उसळून घेतले, की जेणेकरून मला दोरी जी आहे ती अल्टरच्या फिनिशिंगने लावता येईल. म्हणजे दिसणार नाही ती दोरी, एकदम छान अशी फिनिशिंगने खालून तसंच वरून दोन्ही बाजूने ती कवर होणार आहे कापडमध्ये. तर जिथं आपण टीप उसवली ना मार्किंग करून तिथंच आपल्याला ती दोरी सेट करायची आहे आणि डबल टिप टाकून व्यवस्थित असं स्टिचिंग करायची आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पूर्णपणे जे आपला अस्तर आहे त्यावर गळ्यावरती दाबटीप टाकून घेतो आहे, की जेणेकरून जो काही आपला ब्लाऊज पीसचा गळा आहे तो एकदम परफेक्ट असा फोल्ड होईल.
यावर बघा मी इस्त्री करून घेणार आहे. नंतर आपलं असं फोल्ड करून झालं का इस्त्री पण करून घ्यायची, तेव्हा छान बसतात हे आरीवर्कची गडे. आता गड्यावर टीप टाकून झाल्यानंतर मी फक्त अर्धवट टीप टाकून घेतलेली आहे. अशी शोल्डरपासून आर्महोलपर्यंत अर्धवट टीप टाकायची आहे, कारण आपल्याला खालची जी बाजू आहे ती अल्टरच्या फिनिशिंगने करायची आहे. इथं सेंटरला पॉईंट काढलेला आहे, तो पॉईंट बरोबर मॅच करायचा आणि सरळ एक अशी टीप टाकल्यानंतर आपल्याला इथं कमरपट्टीची गरज पडत नाही. तर आता पार्ट पलटून घेतला का तुम्ही बघू शकता किती सुंदर असा काठ आपला सेट झालेला आहे. अशाच फिनिशिंगने तुम्ही देखील ब्लाऊज शिवू शकता. तर फायनली माझं हे जे ब्लाऊज आहे ते पूर्ण झालेलं आहे. एकदम परफेक्ट असं मी मस्त छान असं फिनिशिंगमध्ये याला शिवून घेते. तुम्ही बघू शकता ब्लाऊजची फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. तर मग मैत्रिणी, आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला वर्कचे जे ब्लाऊज असतात ना त्याबद्दल सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. ज्या माहितीची तुम्हाला गरज होती ती तुम्हाला नक्कीच मिळाली असेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला किंवा माझं ब्लाऊज तुम्हाला कसं वाटलं, फिनिशिंग वगैरे, हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल, थोडं जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. तसंच चॅनलवर जर तुम्ही नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार, तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत. धन्यवाद.